रुपाली ठोंबरेंवर महिलेला मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। व्हिडिओ पोस्ट करत माधवी खंडाळकर नावाच्या महिलेनं ही माहिती दिली। रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरेंवर हे मारहाणीचे आरोप करण्यात आले। मारहाणीचा व्हिडिओ धक्कादायक आहे, दाखवण्यासारखा नाही असंही या महिलेनं म्हटलंय। माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरेंवर नेमके काय आरोप केलेत पाहूयात। रुपाली पाटील आणि तिची बहीण, मावशी, मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ, तिचे सगळेजण इथे मला मारहाण करतात। माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे। केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला। रुपाली पाटीलनी केलेलं आहे हे सगळं, माझी अवस्था रुपाली पाटील हिने केलेली आहे आणि तिची बहीण प्रिया पाटील तिने त्या कुत्रीला बरोबर पाठवून हे सगळं कारस्थान केलेलं आहे। तुम्ही याची दखल घ्या। तर रुपाली ठोंबरेंवर महिलेला मारहाणीचा आरोप हा करण्यात आलेला आहे। तर माधवी खंडाळकर यांनी या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा पाहूया। रुपाली पाटील आणि तिची बहीण, मावशी, मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ, तिचे सगळेजण इथे मला मारहाण करतात। माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे। केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला। रुपाली पाटीलनी केलेलं आहे हे सगळं, माझी अवस्था रुपाली पाटील हिने केलेली आहे आणि तिची बहीण प्रिया पाटील तिने त्या कुत्रीला बरोबर पाठवून हे सगळं कारस्थान केलेलं आहे। तुम्ही याची दखल घ्या। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, माधवी खंडाळकर या महिलेनं रुपाली ठोंबरे पाटलांवर हे गंभीर आरोप केले, कोण आहेत या माधवी खंडाळकर? अंकिता, खरं तर माधवी खंडाळकर यांनी काही दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट जी आहे ती लिहिली होती आणि या फेसबुक पोस्ट मधून त्यांनी अजित पवारांना असं सांगितलं होतं की रुपाली पाटील ठोंबरे नामक ज्या आपल्या प्रवक्त्या आहेत त्यांना पक्षामध्ये का ठेवलं आहे, त्यांचा पक्षाला काय फायदा आहे, त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे पक्ष जो आहे तो अधोगतीला गेलेला आहे, अशी एक भली मोठी पोस्ट जी आहे ती माधवी खंडाळकर यांनी लिहिलेली होती। आणि त्यानंतर काही काळामध्येच हा व्हिडिओ जो आहे तो माधवी खंडाळकरांचा पाहायला मिळतोय। नेमकं यामध्ये सत्यता काय आहे, नेमके ही मारहाण कोणी केलेली आहे, याबाबत रुपाली ठोंबरेंचं काय मत आहे याचं स्पष्टीकरण जे आहे ते थोड्याच वेळामध्ये रुपाली ठोंबरे देणार आहेत। त्यामुळे हा सगळा प्रकार घडला असल्याचं माधवी खंडाळकरांनी सांगितलेलं आहे। त्यांना मारहाण झाल्याची दिसतेय, त्यांच्या चेहऱ्याला रक्त लागलेलं दिसतंय। त्याचबरोबर त्यांनी काही व्यक्तींची नावं घेतलेली आहेत, रुपाली पाटील ठोंबरे असतील किंवा त्यांची बहीण प्रिया पाटील असतील, यांनी घरामध्ये घुसून काही साथीदारांसह त्यांना मारहाण केलेली आहे। लोकशाही पद्धतीने मी माझं मत जे आहे ते फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडलेलं होतं आणि व्यक्त झालेले होते, परंतु त्याला प्रतिसाद रुपाली ठोंबरेंनी असा दिला की त्यांना घरात जाऊन जे आहे ती मारहाण केली, अशा प्रकारचा आरोप माधवी खंडाळकर यांनी केलेला आहे। नेमकं माधवी खंडाळकर यांनी याबाबतची पोलीस तक्रार दिलेली आहे का, पोलीस तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्याचं कामकाज केलं आहे का, याची माहिती आपण सध्या घेण्याचा प्रयत्न करतोय। माधवी खंडाळकर यांच्याशी बोलणं काही होऊ शकलं नाहीये, परंतु काहीच काळामध्ये रुपाली ठोंबरे पाटील जे आहेत ते या सगळ्याबाबतचं स्पष्टीकरण व्यक्त करणार आहेत। या स्पष्टीकरणाकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष असेल। तुर्तास खूप धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मोठी बातमी सध्या समोर येते।